बऱ्याच जणांना माहीत नाही भारतात इंग्रजांचे आगमन कधी झाले. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आताची पिढीला मागील इतिहास काहीच माहीत नाही. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सुद्धा सांगून देऊ. आपले बरेच व्हिडिओ आपण टाकले होते, जे लेटेस्ट न्यूज होता की लाडक्या बहिणींचे येणार, लाडक्या बहिणींना निकष काय काय असणार, ते व्हिडिओ बऱ्याच जणांनी बघितले नसेल. हे व्हिडिओ जाऊन बघा, कारण की आता लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात चालू आहे, पण त्या योजनेचे काय काय निकष लावण्यात आलेले आहे किंवा पैसे कधी येणार. 8व्या हप्त्याचे फेब्रुवारीचे पैसे अजून आले नाही, तर ते कधी येणार आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर आपला आजचा व्हिडिओचा माध्यम आहे की इंग्रज भारतात कधी आले, त्यांचं आगमन भारतामध्ये कधी झालं. 17व्या शतकापासूनच सुरुवातीपासून ब्रिटिशांनी भारतात एक शक्तिशाली वसाहतवादी अस्तित्व स्थापन केले, ज्यामुळे या प्रदेशाचे राजकारण आणि आर्थिक रूपरेषा बदलली. त्यांच्या वर्चस्वामुळे केवळ इतर युरोपीय शक्तींचा ह्यास झाला नाही, तर भारतात ब्रिटिश वसाहतवादी राजवट स्थापनेचा पायाही रचला गेला. या लेखनाचा उद्देश भारतातील ब्रिटिश सत्तेचा उदयन, रणनीती आणि अखेर एकत्रीकरण याचा तपशिलावर अभ्यास करणे, याच्या यशात योगदान देणाऱ्या घटकांचा शोध घेणे आहे. भारतातील ब्रिटिशांबद्दल इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी EEIC ची स्थापना 1600 मध्ये केप ऑफ गुड होपच्या पूर्वेस एका विशेष व्यापारी संस्थेने रॉयल चार्टद्वारे केली होती. भारतातून पहिल्या काही प्रवासातील परतावा पाहिल्यानंतर ब्रिटिशांनी भारतात कारखाने स्थापन करायचे होते. सुरतमध्ये कारखाना उघडण्याची परवानगी मिळालीसाठी कॅप्टन विल्यम हॉकिन्सला जहांगीरच्या दरबारात पाठवण्यात आले. पोर्तुगीजांनी त्यांचे प्रयत्न थांबवले. 1611 मध्ये ब्रिटिश नौदलाने सुरतमध्ये मुघलांना पोर्तुगीजांचा पराभव करण्यास मदत केली आणि तेथे कारखाना स्थापन करण्याचा अधिकार मिळवला. यानंतर पूर्व किनाऱ्यावर मासुलीपट्टणमसारखे अनेक कारखाने उघडले. 1615 मध्ये सर थॉमस रो यांना मुघल दरबारात राजदूत म्हणून पाठवण्यात आले. त्यांनी आपल्या राजनैतिक कौशल्याचा वापर करून मुघल साम्राज्याच्या कोणत्याही भागात कारखाने उघडण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी लॉयर फर्मर डिग्री मिळवल्या. अहमदनगरमधील ब्रोच येथे कारखाना उभारण्यात आले आणि सुरज येथील कारखाना मजबूत करण्यात आला. स्थानिक राजाची वाटाघाटी केल्यानंतर ब्रिटिश EIC ने मद्रास येथे कारखाना उभारण्याचा आणि तो मजबूत करण्याचा परवानगीही मिळवली. यामागे परवानगी मिळवणे खूप अवघड होतं त्या काळात. त्यांनी ब्रिटिशांनी ती परवानगी मिळवली. 1661-62 मध्ये राजा चार्ल्स दुसरा यांना पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीन ऑफ बांगराजा हिच्याशी लग्न केल्याबद्दल हुंडा म्हणून मुंबई मिळाली. 1668 मध्ये इंग्रजी EIC कडे हस्तांतरित करण्यात आले. 1667 मध्ये डच EIC च्या भारतात मालकीच्या जमिनीची ब्रिटिश EIC च्या इंडोनेशियन मालकीसोबत यशस्वीरित्या देवाणघेवाण केल्यानंतर ब्रिटिश भारतात एक प्रबळ शक्ती बनली. 1880 मध्ये औरंगजेबाच्या कारकिर्दीत ब्रिटिश EIC ला संपूर्ण मुघल राजवटीत सीमाशुल्क व्यापार करण्यासाठी एक फरमान मिळाले. कर्नाटक युद्धानंतर फ्रेंचांच्या आकांक्षा संपल्या आणि भारतात ब्रिटिशांचे राज्य राहिले. व्यापारी कंपनी म्हणून सुरुवात झालेल्या या करारामुळे भारतात आपल्या ताब्यात घेण्यात आला. ब्रिटिश इंडिया कंपन्यांची यशस्वी कारणे. युरोपियन शक्तीच्या शर्यतीत ब्रिटिशने EIC उशिरा प्रवेश केला. त्यांच्याकडे स्वतःची आव्हाने होती. इतर सर्व युरोपियन शक्तीमध्ये ब्रिटिश EIC स्पष्ट विजेता म्हणून उदयास येण्यास मदत करणारी विविध कारणे खालीलप्रमाणे आहेत. राजकारण स्वातंत्र्य. ब्रिटिश EIC च्या यशाचे सर्वात महत्त्वाचे कारण त्यांच्या सरकारने त्यांना दिलेला प्रचंड राजकीय स्वातंत्र्य, जे तुम्हाला समत्वाकांक्ष नव्हते. त्यांना सैन्य उभारण्याची, युद्ध करण्याची, किल्ले मजबूत करण्याची आणि करार करण्याची परवानगी होती, ज्यामुळे ते अक्षरही एक सरकार बनवले. संधी घटना. इंग्लिश ईस्ट कंपनीची मुख्य संपत्ती ही तिची साधी संघटना होती. शेअर होल्डर्स जनरल कोर्टाद्वारे दरवर्षी 24 संचालकांची निवड केली जात असे. मुत्सद्देगिरीचा वापर. इंग्लिश EIC ने भारतातील शासनाच्या दरबारात राजदूत नियुक्त केले. उदाहरणार्थ सर थॉमस रो यांची मुघल दरबारात नियुक्ती मुघल साम्राज्याच्या कोणत्याही भागात कारखाने उघडण्याचा आणि व्यापार करण्याचा अधिकार सुरक्षित मानला. जरी फ्रेंच कमांडर डुप्लेक्सने कर्नाटक युद्धादरम्यान हे धोरण सुरू केले असले
तरी ब्रिटिश EIC ने प्रमुख बंदरे आणि उच्च उत्पादन देणाऱ्या क्षेत्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी याचा वापर केला. या धोरणामुळे फक्त ब्रिटिश EIC ने बंगला ताब्यात घेतला, जो भारतात वसाहतवादाचा आधार म्हणून काम करत होता. आक्रमण परराष्ट्र धोरण आर्थिक फायद्यांसाठी राज्य वसाहतवाद आणि युद्ध करण्यास तयार होते. तिच्या प्रतिस्पर्धांप्रमाणे ते तिच्या परराष्ट्र धोरणातील सर्व काही आर्थिक दृष्ट्यांसाठी समर्पित करण्यात तयार होते. आता यामध्ये राजकारण कसे केले त्यांनी, तुम्हाला हे सगळे मुद्दे समजले असेल. आता ब्रिटिश भारतात येऊन त्यांनी काय काय केलं हे आता आर्थिक कारणे म्हणजे आर्थिक सुरक्षा. इतर कंपन्यांप्रमाणे ब्रिटिश EIC ला कधीही निधीची कमतरता भासली नाही, कारण ब्रिटिश सरकारने त्यांना पाठिंबा दिला होता. अंतर्गत संघर्ष आणि भ्रष्ट प्रशासनाच्या बाबतीत ब्रिटिश सरकार त्यांच्या महत्त्वाकांक्षापेक्षा खूपच चांगले होते. ब्रिटिश अधिकारी ब्रिटिश EIC ला मिळालेल्या विशेष अधिकाऱ्यांपासून त्यांचा प्रभाव हळूहळू वाढला. या विशेष कारणामुळे ते नील, रेशीम आणि कापूस यासारख्या इतर वस्तूंच्या व्यापारावर वाढती नगद पकड निर्माण करू लागले. त्यांना भारतातील व्यापाऱ्यांचा खर्च देखील कमी केला. सामाजिक कारणे म्हणजे समाजात हस्तक्षेप न करणे. इतर कंपन्यांप्रमाणे ब्रिटिशने EIC ने सावधगिरी बाळगली आणि देशाच्या सामाजिक बाबींमध्ये हस्तक्षेप केला नाही. आता हे जे आपण सांगितलं ते अजून ब्रिटिशने काय काय केलं त्याचा काही थोडासा पार्ट होता. तर आपले जे नंतरचे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगण्यात येईल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा.